नमस्कार. तर इयत्ता 10वी गणित भाग 1 यामधील आपण सराव संच 1.1 1.2 पूर्णपणे अतिशय उत्तम प्रकारे सर्व व्हिडिओ या आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. यानंतर आता सराव संच 1.3 आपण संपूर्णपणे बघणार आहोत. सराव संच 1.3 मध्ये कोणकोणते घटक आहेत तर या ठिकाणी बघा मुद्दे इथे लिहिलेले आहेत की निश्चयकाच्या किमती काढा. निश्चयक पद्धत आहे आणि त्या निश्चयकाच्या किमती काढा हा एक घटक आहे. आणि दुसरा क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवा हा दुसरा घटक आहे. तर सुरुवातीला निश्चयकाच्या किमती कशा पद्धतीने काढायच्या, निश्चयक म्हणजे काय हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तर दोन आडव्या ओळी आणि दोन उभे स्तंभ हे एका ब्रॅकेटमध्ये लिहिले जातात, त्याला निश्चयक असं म्हणतात. आणि ते चार निश्चयक असतात. तर या ठिकाणी बघा ए बी सी डी हे दोन आडव्या ओळी आणि दोन उभे स्तंभ म्हणून हा चार निश्चय घटकाचा निश्चयक आहे. आणि या निश्चयकाची कोटी किती आहे? 2 आहे. कशामुळे कोटी 2 आहे? कारण या दोन आडव्या ओळी आणि दोन उभे स्तंभ आहेत. आणि निश्चयकांना नाव देण्यासाठी निश्चयकाच्या मध्ये स्मॉल लेटर्स मध्ये अक्षरे लिहिली जातात ए बी सी डी झेड पर्यंत. म्हणून निश्चयकांना नाव देण्यासाठी कॅपिटल मध्ये ए बी सी डी अशी इंग्रजी कॅपिटल अक्षरे वापरली जातात. त्याच्यानंतर आता ही किंमत निश्चय कशा पद्धतीने काढायचं तर या ठिकाणी बघा ए गुणिले बी म्हणजे तिरकस गुणाकार केला जातो अशा पद्धतीने. या दोघाचा गुणाकार आणि या दोघाचा गुणाकार, या दोघाचा गुणाकार करून पुन्हा आणि या दोघाच्या गुणाकाराची काय केली जाते? वजाबाकी केली जाते. यालाच निश्चयकाच्या किमती काढणं असं म्हणतात. आणि दुसरी जी पद्धत आहे म्हणजे दुसरा जो घटक आहे क्रेमरच्या पद्धतीने एक सामायिक समीकरणे सोडवा. मग तो घटक आपण सराव संच प्रश्नालयात घेणार आहोत. पण सुरुवातीला तुम्हाला समजलं असेल की निश्चयकाच्या किमती काढणे ही कशा पद्धतीने काढलं जातं आणि क्रेमरची किंमत. तर एबीसीडी हा 4 घटकाचा निश्चयक असतो, त्याचा कोटी 2 असतो. कारण दोन आडव्या ओळी आणि दोन उभे स्तंभ असल्यामुळे त्या निश्चयकाचा कोटी किती मानला जातो? 2 मानला जातो. निश्चयकांना नाव देण्यासाठी कॅपिटल मध्ये एबीसीडी असं झेड पर्यंतची अक्षर वापरली जातात. आणि निश्चयकाची किंमत कशा पद्धतीने काढली जाते? तिरकस गुणाकार करून. तर हे समोर आपण आता घेतलेलंच आहे. तर आता आपण सराव संच 1.3 आता घेणार आहोत. तर त्यामधला पहिला प्रश्न आपण घेणार आहोत आता. तर या ठिकाणी सराव संच 1.3 मधील हा पहिला प्रश्न आहे. अतिशय सोपा प्रश्न आहे आणि आपल्याला आता निश्चयकाची किंमत आपल्याला काढायची आहे. तर बघा, तर या ठिकाणी 3 4 2 5 या ठिकाणी सरळ साध्या नैसर्गिक संख्या दिलेल्या आहेत. आता हे उत्तर सोडत असताना तिरकस गुणाकार केला जातो. 3 गुणिले 5 वजा 2 गुणिले 4 2 गुणिले 4 3 5 15 वजा 2 8 बरोबर 15 मधून 8 गेले 7 राहिले. हे त्याचं काय झालं? उत्तर झालं. अतिशय सिंपल आहे. यानंतर त्यामधलाच प्रश्न दुसरा मधला हा पहिला प्रश्न आहे. जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर त्या ठिकाणी तेच प्रश्न आहेत. बघा, तर वजा 1 7 2 आणि 4 तर या ठिकाणी निश्चयकाची किंमत आपल्याला काढायची आहे. तर आपण काय करायचं? आता तिरकस गुणाकार पद्धतीने निश्चयकाची किंमत काढायची आहे. चिन्हाकडे ज्या ठिकाणी ऋण चिन्ह आलेलं आहे तर त्या चिन्हाकडे लक्ष देत चला. तर तिरकस गुणाकार करत असताना वजा 1 गुणिले 4 वजा आणि 7 गुणिले 2 7 गुणिले 2. बघा, यानंतर या दोघाचा गुणाकार काय? 4 1 4 आणि 1 ला ऋण चिन्ह असल्यामुळे वजा 4. हे वजा 4 वजा
7 दुनी 14, 7 दुनी 14 वजा 4 वजा 14. आता हे वजा 4 कशामुळे आलं? कारण ती 1 ला ऋण चिन्ह आहे, 4 ला धन आहे, अधिक वजा वजा आलं. आता या ठिकाणी वजा बाकी होईल का? नाही, कारण 4 चं चिन्ह वजा आहे. वजा वजा अधिक म्हणजे 14 4 18, म्हणजेच उत्तर काय येईल? वजा 18. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे उत्तर किती आलं? वजा 18 आलं. कारण 4 चं चिन्ह वजा, 14 चं चिन्ह वजा, ऋण ऋण धन आणि मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, 14 चिन्ह वजा आहे, म्हणून 14 4 18. तर त्याची किंमत किती आलेली आहे? वजा 18. तर त्यामधील आता दुसरा प्रश्न बघा. तर या ठिकाणी 5 3 वजा 7 आणि 0, तर तिरकस गुणाकार करायचा आहे. तर या ठिकाणी 5 गुणिले 0 वजा वजा 7 गुणिले 3. आता 5 ने 0 ला गुणल्या तर काय आलं? 0च आलं, हे वजा चिन्ह. आणि वजा 7 ने 3 ला गुणल्यानंतर वजा 21, वजा 7 ने 3 ला गुणल्यानंतर वजा 21, बरोबर आहे. म्हणजेच काय होईल? आता शून्यामधून तर आपण काही वजा करत नाहीये, त्यामुळे ऋण ऋण धन म्हणजेच उत्तर काय येईल? 21. उत्तर काय येईल? 21. कारण 21 चं चिन्ह ऋण आहे आणि त्याच्या अगोदर पण चिन्ह ऋण असल्यामुळे ऋण ऋण धन म्हणजे उत्तर काय येईल? 21 येईल. यानंतर तिसरा प्रश्न. हा तिसरा प्रश्न अपूर्णांकामध्ये दिलेला आहे. या ठिकाणी पण आपल्याला तिरकस गुणाकार पद्धतीने निश्चयकाची किंमत काढावी लागेल. म्हणजे आता काय होईल बघा. तर या ठिकाणी तिरकस गुणाकार होईल म्हणजे 7/3 आणि 1/2 चा गुणाकार. 7/3 गुणिले 1/2, बरोबर आहे, वजा 5/3 गुणिले 3/2. तर या ठिकाणी गुणाकार करत असताना छेदानं अंशाला किंवा अंशानं छेदाला कुठं जर भाग जात असेल तर कटोकटी तुम्ही करू शकता. तर या ठिकाणी 3 आणि 2 नंबरी कुठं भाग जात नाही. जर कुठंच काही कटत नसेल तर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार करायचा. तर या ठिकाणी कटत नाही. 7 1 7, 3 2 6, वजा या ठिकाणी हे 3 कटलं, हे 3 कटलं, 3 3 कटलं, म्हणजे काय राहिलं? फक्त 5/2 राहिलं, बरोबर आहे. म्हणजे 7/6 वजा 5/2 अशा प्रकारे हा पूर्णांक आलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी 7/6 वजा 5/2 म्हणजे अपूर्णांकाची आता वजाबाकी करावी लागेल. वजाबाकी करत असताना 2 पद्धतीने तुम्ही अपूर्णांकाची वजाबाकी करू शकता. एक म्हणजे तिरकस पद्धतीनं आणि दुसरी छेद समान करून. या ठिकाणी छेद समान करून आपण अपूर्णांकाची वजाबाकी करूया. तर 2 च्या पाड्यात 6 आहे म्हणजे बेत्रिक 6. म्हणजे छेद समान असताना अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करताना अंशाची बेरीज वजाबाकी केली जाते. तर बेत्रिक 6. तर या ठिकाणी पण 3 आलेला आहे म्हणजे इथं पण छेद 6 झाला आणि इथं पण छेद 6 झाला. म्हणजेच बरोबर छेद एक वेळेसच लिहायचा आणि 7 वजा 5 त्रिक 15, बरोबर आहे. बेत्रिक 6 आणि 6 छेद समान असल्यामुळे एकदा छेद लिहिला. तर 7 वजा 15 आलेला आहे. 7 मधून 15 वजा होत नाही, 15 मधून 7 वजा करावं लागेल. 15 मधून 7 वजा केलं 8 राहिलं आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा 8/6 म्हणजे उत्तर किती आलं? वजा 8/6. याचं संक्षिप्त पण करून तुम्ही लिहू शकता. बेचोक 8 आणि बेत्रिक 6 अशा प्रकारे उत्तर किती आलेलं आहे? वजा 4/3 हे उत्तर आलेलं आहे. तर यानंतर पुढचा जो प्रश्न आहे, पुढील जी एक सामायिक समीकरणे आहेत ते क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे आहेत. आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे तर म्हटल्यानंतर या ठिकाणी थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं सूत्र इथं वापरावं लागेल आपल्याला. तर या ठिकाणी समीकरण दिलेली आहेत बघा.
3x वजा 4y बरोबर 10 आणि 4x अधिक 3y बरोबर 5. तर हे एक सामायिक समीकरण आहे, ते आपल्याला सोडवायचं आहे, पण क्रेमरच्या पद्धतीने सोडवायचे. आपण सराव संच 1.1 आणि 1.2 मध्ये पाहिलेलं आहे एक सामायिक समीकरणे कशा पद्धतीने सोडवले जातात. परंतु आता क्रेमरच्या पद्धतीने सोडवत असताना काय करायचं, तर या ठिकाणी 3 किमती आपल्याला काढायच्या आहेत. 3 किमती आपल्याला काढायच्या, d ची किंमत, dx ची किंमत आणि dy ची किंमत, अशा आपल्याला 3 किमती काढायच्या आहेत. आणि 3 किमती निघाल्यानंतर आपल्याला पुन्हा x आणि y ची किंमत, x ची किंमत dx छेद d आणि y ची किंमत dy छेद d, अशा पद्धतीने x आणि y ची किंमत आपल्याला निघते. परंतु या 3 किमती x आणि y ची किंमत काढण्याच्या अगोदर आपल्याला d dx आणि dy ची किंमत काढावी लागेल. तर या ठिकाणी छोटंसं सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, 12 32 13. आता हे सूत्र कशाचं आहे बघा, तर हे आहे 12, हे आहे 32 आणि हे आहे 13. 12 32 13. जर 12 जर लक्षात ठेवला तर d ची किंमत निघते, 32 लक्षात ठेवला तर dx ची किंमत निघते आणि 13 जर लक्षात ठेवला तर dy ची किंमत निघते. तर कशा पद्धतीने किंमत निघते इकडे लक्ष द्या. तर उदाहरणामध्ये आपण आता उदाहरणामध्ये वरचा प्रश्न थोडं पुसतो मी. तर या ठिकाणी बघा, फक्त तुम्हाला समजण्यासाठी तर इथं नंबर दिले 1 2 आणि याला 3, ही 1 चे मध्ये, बरोबर आहे. 1 2 3, 1 च्या खाली 3x आणि 4x, 2 च्या खाली 4y आणि 3y आणि 3 च्या खाली 10 आणि 5. तर सुरुवातीला किंमत आपल्याला काढायची आहे, d ची किंमत काढायची आहे. तर d ची किंमत काढत असताना मला 12 म्हणजे 1 आणि 2 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि वजाबाकी करायची. dx 32, 3 आणि 2 म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा आणि वजाबाकी करायची. आणि 13 1 आणि 3 म्हणजे या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्याची वजाबाकी करायची. तर त्या अगोदर आपण इथं किमती लिहून घेऊया. तर बघा, तर इथं a1 या ठिकाणी a1 b1 c1 आणि a2 b2 c2 या किमती अगोदर तुम्ही लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला गणित सोडवण्यासाठी सोपं जाईल. तर या ठिकाणी a1 म्हणजे 3, b1 म्हणजे 4, a1 म्हणजे 3, b1 म्हणजे 4, a2 म्हणजे a1 ची किंमत 3 आहे आणि a2 ची किंमत 4 आहे. a1 बरोबर 3 आणि a2 बरोबर 4, b1 बरोबर वजा 4 आणि b2 बरोबर 3 आणि c1 बरोबर 10 आणि c2 बरोबर 5. c2 बरोबर 5. ओके, तर तुम्ही हे वहीमध्ये लिहून घ्यायचं आहे. b 12 32 13 हे सूत्र. तर या ठिकाणी अगोदर आपण d ची किंमत काढूया. d बरोबर अशा पद्धतीनं, तर d म्हणजे काय 12, d म्हणजे काय 12 म्हणजे ह्या किमती आपल्याला अगोदर लिहायच्या आहेत. म्हणजेच 3 4 आणि त्याच्यानंतर वजा 4 आणि 3 ही झाली 12 किंमत. आता ह्या दोघांचा तिरकस गुणाकार करायचा, बरोबर 3 त्रिक 9. आता मी डायरेक्ट लिहितो 3 गुणिले 3 वजा 4 गुणिले 4 वजा 4 गुणिले 4, 3 त्रिक 9 वजा 4 चौक 16, कसलं 16 वजा 16, बरोबर आहे. कसलं 16 वजा 16. आता
या ठिकाणी सलग ऋण चिन्ह आलेलं आहे, म्हणजे ऋण ऋण धन, म्हणजे 16 9 25. त्याला उत्तर 16 9 25 आहे. म्हणजे डी ची किंमत काय झाली? 25 झाली. डी ची किंमत काय झाली? 25 झाली. त्याच्यानंतर आता टीएक्स ची किंमत, टीएक्स ची किंमत. आता टीएक्स म्हणजे काय? डी म्हणजे 12, टीएक्स म्हणजे 12 झाल्यानंतर 32. 32 म्हणजे काय? हे 3 आणि 2, म्हणजे अगोदर 3 किंमत घ्यायची, 10 5 2 वजा 4 आणि 3. नीट लक्ष द्या, किंमत घेत असताना त्याच्या चिन्हासहित घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण गुणाकार करूया, तिरकस गुणाकार. 10 गुणिले 3 वजा 4 गुणिले 5. वजा 4 गुणिले 5. तर या ठिकाणी आता दोघांचा गुणाकार करूया. 10 त्रिक 30 वजा 4 पंचे 20, म्हणजे कसलं 20 वजा 20. कसलं 20 वजा 20, म्हणजे इथं ऋण ऋण धन झालेलं आहे, म्हणजे 30 आणि 20 50. 30 आणि 20 50. अशा प्रकारे डीएक्स ची किंमत किती आलेली आहे? 50 आलेली आहे. डीएक्स ची किंमत किती आलेली आहे? 50 आलेली आहे. आता त्याच्यानंतर हे डीएक्स झालं, डी ची किंमत निघाली, डीएक्स ची किंमत निघाली. आता आपल्याला डीवाय ची किंमत काढायची आहे. आता आपल्याला कशाची किंमत काढायची आहे? डीवाय ची किंमत काढायची आहे. तर डीवाय ची किंमत मी इथं काढतो. डीवाय बरोबर, तर आता 12 32 झाल्यानंतर काय पुढचं सूत्र? 13. मग 13 म्हटल्यानंतर ही 1 म्हणजे 3 4 आणि 3 10 5 घ्यायचं, बरोबर आहे का? 3 4 आणि 10 5. तर या ठिकाणी बघा, आता तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4 बरोबर 3 5 15 वजा 10 चौक 40 बरोबर. आता 15 मधून 40 वजा होत नाही, 40 मधून 15 गेले 25 राहिले, आणि मोठ्या संख्येत चिन्ह वजा, वजा 25. अशा प्रकारे डीवाय ची किंमत किती आलेली आहे? वजा 25 आलेली आहे. बघा, म्हणजे अशा पद्धतीनं आपण डीएक्स आणि डीवाय अशा किमती आपण काढायच्या झालेल्या आहेत. तर 12 32 13 या सूत्रानं तुम्ही डी ची किंमत 12, डीएक्स ची किंमत 32 आणि डीवाय ची किंमत 13 या सूत्रानुसार आपण डीएक्स आणि डीवाय च्या किमती काढलेल्या आहेत. आता आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स आणि वाय ची किंमत काढायची आहे, म्हणून तुम्ही तिथे पुढे लिहायचं आहे क्रेमरच्या पद्धतीनुसार. क्रेमरच्या पद्धतीनुसार तर सुरुवातीला आपण एक्स ची किंमत काढूया. पहिली किंमत एक्स बरोबर डीएक्स छेद डी बरोबर डीएक्स ची किंमत किती आली बघा? 50 आलेली आहे. आणि डी ची किंमत किती आली बघा? 25 आलेली आहे. अशा प्रकारे 25 दुनी 50 म्हणजे एक्स ची किंमत किती आली? 2 आली. आणि इथं वाय ची किंमत dy छेद डी बरोबर dy ची किंमत किती आलेली आहे? वजा 25. बघा किती डी ची किंमत किती आहे? 25 आहे. 25 1 25 म्हणजे ऋण चिन्ह आलं
अशा प्रकारे y ची किंमत किती आलेली आहे -1 म्हणजेच x व y यांची उकल किती आलेली आहे 2 आणि -1 ही त्यांची काय आहे उकल आहे। त्यांची उकल आहे। तर अशा प्रकारचा सुंदर प्रश्न पहिला 12 32 13 या सूत्रानुसार लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न क्रेमरच्या पद्धतीने सोडवा, जे एक सामान्य समीकरण दिलेलं आहे ते बघा। तर या ठिकाणी समीकरण दिलेलं आहे 4x + 3y - 4 = 0 आणि 6x = 8 - 5y। समजा एखादं समीकरण दिलेलं समीकरण जर ax + by = c या स्वरूपात जर मांडलेलं नसेल तर आपण ते काय करावं लागेल ax + by = c या स्वरूपामध्ये ते समीकरण अगोदर आपण मांडून घ्यावं लागेल, म्हणजे ते समीकरण व्यवस्थित होईल। म्हणजे आपण अगोदर ते समीकरण व्यवस्थित करून घेऊया। ax + by म्हणजे -4 पलीकडे जाईल, म्हणजे हे +4 होईल, बरोबर आहे। म्हणून 4x + 3y = -4 पलीकडे गेलं +4 झालं आणि या ठिकाणी हे 6x आता हे -5y त्याला अलीकडे आणलं +5y बरोबर 8 तर ऑलरेडी बरोबर चिन्हाच्या पलीकडेच आहे, म्हणजे 6x + 5y = 8। अशा प्रकारे हे दोन समीकरण आपल्याला मिळालेले आहेत। आता हे आपण क्रेमरच्या पद्धतीने आपण सोडवणार आहोत। आपलं सूत्र लक्षात ठेवायचं 12 32 13। या ठिकाणी समजण्यासाठी म्हणून तुम्हाला 1 2 आणि 3 अशा पद्धतीने तुम्ही लिहून घेऊ शकता। तर या ठिकाणी आपण d ची किंमत आपल्याला अगोदर काढायची आहे। d बरोबर सुरुवातीला पहिली किंमत आपल्याला काढायची आहे 12 म्हणजे काय 4 6 आणि 3 5। आता पुढे काय होईल तिरकस गुणाकार करूया। 4 × 5 वजा 3 × 6 4 25 वजा 3 संग 18 म्हणजेच 20 मधून 18 गेले 2 राहिले, 20 मधून 18 गेले 2 राहिले। अशा प्रकारे d ची किंमत किती आलेली आहे 2 किंमत आलेली आहे। d ची किंमत 2 किंमत आलेली आहे। d ची 2 किंमत आलेली आहे। यानंतर आपण dx ची किंमत काढूया। तर dx ची किंमत 12 झाली 32 4 8 त्याच्यानंतर 3 5 4 8 आणि 3 5 यानंतर तिरकस गुणाकार करू शकता। 4 × 5 वजा 3 × 8 त्याच्यानंतर 4 25 वजा 3 8 24 म्हणजे काय आलं 20 वजा 24 आलेला आहे, म्हणजे 20 मधून 24 गेले म्हणजे 24 मधून 20 काढावे लागते, परंतु मोठ्या संख्येचे चिन्ह -4 म्हणजे उत्तर काय आलं इथं -4। मोठ्या संख्येचं चिन्ह ऋण चिन्ह त्याला लागतं, म्हणजे या ठिकाणी dx ची किंमत किती आली -4 आली। बरोबर आहे। त्याच्यानंतर dx ची किंमत झाल्यानंतर आपल्याला dy ची किंमत काढावी लागेल। तुम्ही प्रत्येक वेळेस आता या ठिकाणी लिहायचं राहिलं a1 a2 b1 b2 c1 c2 अशा किमती ज्या आहेत त्या किमती तुम्ही अगोदर लिहून घ्यायच्या आहेत। तर त्यानंतर dy ची किंमत काढायची आहे आपल्याला। तर dy ची किंमत म्हणजे 12 32 झाल्यानंतर 13 म्हणजे हे 4 6
आणि हे 4 8, हे 4 8 तिरकस गुणाकार करूया. 4 गुणिले 8 वजा 4 गुणिले 6 गुणाकार केला. 4 8 32 आणि 4 7 24. 32 मधून 24 गेले, किती राहिले? 8 राहिले. म्हणजेच dy ची किंमत किती आलेली आहे? 8 आलेली आहे. अशा प्रकारे आता आपल्याला dx आणि dy म्हणजे x ची किंमत आपल्याला काढावी लागेल क्रेमरच्या पद्धतीनुसार. x बरोबर dx छेद d बरोबर. आता x ची किंमत काढायची आहे, तर dx ची किंमत किती आलेली आहे? -4 आणि d ची किंमत किती आलेली आहे? 2. या ठिकाणी 2 गुणिले 4 ची किंमत किती आलेली आहे? -2. आणि y बरोबर dy छेद d बरोबर dy ची किंमत किती आलेली आहे? 8 आणि d ची किंमत 2. 2 8 ची किंमत किती आली? 4. अशा प्रकारे -2 आणि 4 हे उकल आहे. हे उकल आहे. अशा प्रकारचा हा सुंदर प्रश्न दुसरा. तर यानंतर तिसरा प्रश्न आहे. तर प्रश्न बघा, x अधिक 2y बरोबर -1 आणि 2x वजा 3y बरोबर 12. या ठिकाणी किमती लिहून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्ही a1 b1 b2 c1 c2 च्या किमती तिथं अगोदर लिहून घेतल्या पाहिजेत. यानंतर आपण d ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर मी प्रत्येक गणितामध्ये इथं a1 b1 c1 c2 असे तुम्ही लिहू शकता. तर या ठिकाणी आपण 1 2 3 सुरुवातीला 12, d ची किंमत म्हणजे 12, म्हणजेच काय येईल? a1 आणि a2 इकडं b1 आणि b2 अशा पद्धतीनं तुम्ही इथं लिहायचं आहे. म्हणजे त्या किमती अजून डबल एकदा लिहाव्या लागतील तुम्हाला. तर या ठिकाणी 1 2 त्यानंतर 2 आणि वजा 3, 2 आणि वजा 3. म्हणजे असं प्रत्येक गणितामध्ये तुम्हाला लिहावं लागेल. अगोदरच्या 2 गणितामध्ये मी a1 b1 असं लिहिलेलं नव्हतं, तर तुम्ही ती परीक्षेमध्ये नक्की लिहायचं आहे. या ठिकाणी आता तिरकस गुणाकार करायचा. तर या दोघांचा गुणाकार या ठिकाणी 1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 2 बरोबर आहे. तर 3 1 3 वजा 3 आलेला आहे. 2 दुनी 4 म्हणजे ऋण ऋण धन 3 आणि 4 7 आणि मोठ्या संख्ये चिन्ह -7. तर किंमत किती आलेली आहे? dx ची -7 ही किंमत आलेली आहे. किंमत किती आलेली आहे? -7 ही किंमत आलेली आहे. त्याच्यानंतर dx ची किंमत तुम्हाला काढायची आहे. dx बरोबर तर 12 झाल्यानंतर काय येणार सूत्र आपलं? 32. 3 आणि 2 हे 3 आणि 2 म्हणजे c1 c2 c1 c2 3 आणि 2 b1 b2 b1 b2 अशा प्रकारे पुन्हा ह्याच्या किमती 32 म्हणजे -1 12 -1 12 आणि 2 वजा 3 2 वजा 3 किमती ठेवत असताना काळजीपूर्वक ठेवाव्या लागतील. तुमची एक जरी किंमत इथं ठेवताना जर चुकली तर तुमचं गणित ते का होईल? चुकेल. आता तिरकस गुणाकार करूया. -1 गुणिले -3 वजा 2 गुणिले 12 बरोबर. आता या ठिकाणी बघा
3 1 3 आणि दोन्हीकडे ऋण चिन्ह असल्यामुळे गुणाकारामध्ये ऋण चिन्ह निघून जातं. 3 1 3 वजा 12 2 24 म्हणजेच 3 मधून 24 जाईल का नाही, 24 मधून 3 वजा करावं लागेल 21 आणि त्या ठिकाणी मोठ्या संख्येचं चिन्ह जे आहे ते वजा, मोठ्या संख्येचे चिन्ह आहे ते वजा म्हणजे उत्तर किती आलं वजा 21. उत्तर किती आलेलं आहे वजा 21 आलेलं आहे. त्याच्यानंतर dy ची किंमत आपल्याला काढायची आहे. dy बरोबर 12 32 13 आता 13 म्हणजे 1 3 म्हणजे a1 a आणि 3 म्हणजे c1 c अशा प्रकारे तुमची किंमत त्याच्या किमती लिहायच्या आहेत. 1 आणि 2 बरोबर आहे. a1 a2 म्हणजे 1 आणि 2 1 2 आणि 12 32 13 म्हणजे c1 c2 ची किंमत काय आहे वजा 1 12 वजा 1 12. आता तिरकस गुणाकार करायचा आहे. 1 गुणिले 12 वजा 1 गुणिले 2 बरोबर 12 1 12 वजा 2 1 2 वजा 2 म्हणजेच काय आले तर ऋण ऋण का होईल धन होईल आणि 12 आणि 2 14 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे तर 14 उत्तर आलेलं आहे. 12 आणि 2 14 अशा प्रकारे d dx आणि dy अशा तिन्ही किमती आपल्या आलेल्या आहेत. तर आता आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार आपल्याला x आणि y ची किंमत काढायची आहे. तर x बरोबर dx छेद d बरोबर तर इथं dx ची किंमत किती आलेली आहे बघा वजा 21 भागिले d ची किंमत किती आलेली आहे वजा 7. आता अंश आणि छेदामध्ये दोन्हीकडे पण ऋण चिन्ह आलेलं आहे. ऋण चिन्ह निघून जाईल 7 त्रिक 21 म्हणजे x ची किंमत किती आली 3 आली. x बरोबर 3 आणि आता y ची किंमत काढायची आहे. y बरोबर dy छेद d dy ची किंमत किती आलेली आहे 14 छेद d ची किंमत किती आहे वजा 7. आता इथे छेदालाच ऋण चिन्ह आहे त्याच्यामुळे उत्तराला ऋण चिन्ह येईल 7 दुनी 14 म्हणजेच y बरोबर वजा 2 y बरोबर किंमत काय येईल वजा 2. अशा प्रकारे 3 आणि 2 हे या समीकरणाच्या काय आहेत उकल आहेत. यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा. तर 6x वजा 4y बरोबर वजा 12 आणि 8x वजा 3y बरोबर वजा 2. तर या ठिकाणी क्रेमरच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. तर अगोदर आपण dx आणि dy च्या किमती आपण काढूया. या ठिकाणी d ची किंमत काढत असताना बघा सुरुवातीला 12 32 13 बरोबर आहे. 12 म्हणजे a1 a2 या ठिकाणी a1 a2 b1 b2 12 1 2 आणि 3 तर इथं b b1 b2 बरोबर. या ठिकाणी किमती इथं लिहिलेल्या आहेत 6 8 आणि b1 b2 च्या वजा 4 वजा 3 वजा 4 वजा 3. तर अशा पद्धतीनं किमती अशा तुम्ही अगोदर लिहून घ्यायच्या आहेत आणि
त्यानंतर आता काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करावा लागेल. बरोबर 6 गुणिले वजा 3 वजा 8 गुणिले वजा 4 8 गुणिले वजा 4 म्हणजेच काय येईल, 6 त्रिक 18 कसला 18 वजा 18 6 त्रिक 18 3चं चिन्ह ऋण आहे इथं ऋण चिन्ह दिलं आणि 8 चौक 32 कसलं 32 वजा 32 कसलं 32 वजा 32 म्हणजे 6 त्रिक 18 वजा 18 वजा चिन्ह आपल्या सूत्रामधलं आणि यानंतर 8 चौक 32 वजा 32 म्हणजे वजा 18 वजा वजा 32 म्हणजे या ठिकाणी काय होईल आता बघा, इथं ऋण ऋण धन होईल म्हणजे 32 वजा 18 इथं करावं लागेल आणि 32 मधून 18 वजा केल्यानंतर मोठ्या संख्ये चिन्ह आधी केलं म्हणजे अजून एक पायरी वाढवतो समजण्यासाठी. बरोबर वजा 18 अधिक 32 बरोबर 14 32 बरोबर 14 अशा प्रकारे बी ची किंमत आलेली आहे. त्यानंतर आपण आता dx ची किंमत काढूया या ठिकाणी. dx बरोबर dx ची किंमत काढायची असेल सूत्र काय 12 झाल्यानंतर 32 घ्यायचं आहे 3 आणि 2 3 म्हणजे c1 c2 आणि 2 v1 v2 म्हणजे या ठिकाणी c ची किंमत वजा 12 वजा 2 आणि वजा 4 वजा 3. एक लक्ष द्या, ऋणचिन्ह जर आलं ऋणचिन्हाचा गुणाकार करा, ऋणचिन्हाची बेरीज जर करत असताना थोडंसं सावधान व्हायचं. गतिरोधक जसं असतं ना तसे ते ऋणचिन्ह आहेत गतिरोधक सावधान त्याच्यामध्ये करत असताना चुकू शकतं. आता या ठिकाणी तिरकस गुणाकार करा वजा 12 गुणिले वजा 3 वजा वजा 4 वजा 4 गुणिले वजा 2. ओके आता ह्या 12 त्रिक 36 ऋणचिन्ह 2 वेळेस आलेल्या गुणाकारामध्ये बेरीज वजाबाकी करत असताना लहान मोठ्या संख्येचं ऋणचिन्ह उत्तराला द्यावं लागतं. गुणाकार करत असताना जर समान चिन्ह असले तर ऋणचिन्ह निघून जातं. ओके 12 त्रिक 36 वजा 4 गुणी 8 ऋणचिन्ह निघून गेलं म्हणजे फक्त 8 आलं. 36 मधून 8 गेली 36 मधून 8 गेले किती राहिले बघा 28. 36 मधून 8 गेले 28. चिन्हाकडे नीट लक्ष द्या. इथं 2 चिन्ह होते ऋण चिन्ह निघून गेलं, इथं पण 2 चिन्ह होते ऋण चिन्ह निघून गेलं, वजा चिन्ह फक्त इथं राहिलं. त्याच्यानंतर dy ची किंमत करायची 12 32 13 म्हणजे a1 a2 आणि c1 c2. अशाच पद्धतीनं a1 a2 ची किंमत 6 8 आणि c1 c2 ची किंमत वजा 12 वजा 2. तर आता यानंतर तिरकस गुणाकार करूया 6 गुणिले वजा 2 वजा वजा 12 गुणिले 8. तर या ठिकाणी आता एकच ऋण चिन्ह आहे म्हणून ऋण चिन्ह राहतं 6 दुनी 12 वजा 12 वजा 12 8 96 वजा 96. बघा या ठिकाणी सलग ऋण चिन्ह आलेलं आहे म्हणजे ऋण 96 ऋण ऋण 96 म्हणजे अधिक 96 झालं म्हणजे तिथं काय झालं वजा 12 अधिक 96 म्हणजे अधिक वजा वजा आणि 96 मधून 12 गेले 84 म्हणजे उत्तर किती आलेलं आहे 84 उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे dy ची किंमत किती आलेली आहे 84 किंमत आलेली आहे. तर यानंतर आता क्रेमरच्या पद्धतीनुसार
क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d, तर dx ची किंमत काय आलेली आहे 28 आणि d ची किंमत काय आलेली आहे 14. 14 गुणिले 28 म्हणजे x बरोबर 2 ही किंमत आलेली आहे आणि y बरोबर dy छेद d, dy ची किंमत आलेली आहे 84 छेद 14, 14 सख्ख 84 म्हणजे y बरोबर काय आलेलं आहे 6, y बरोबर काय आलेलं आहे 6. अशा प्रकारे 2 आणि 6 हे या समीकरणाच्या उकल आहेत. त्यानंतर 5वा प्रश्न, अतिशय सोपा प्रश्न त्याच पद्धतीने. तर या ठिकाणी d 1 2 3 तर 12 म्हणजे a1 a2 आणि b1 b2 म्हणजेच 4 3 आणि 6 2 6 2. तर अशा प्रकारे आता तिरकस गुणाकार करायचा. तिरकस गुणाकार करून आपण किंमत इथं 4 गुणिले 2 वजा 3 गुणिले 6 बरोबर 4 दुनी 8 वजा 3 संग 18, 8 वजा 18 म्हणजे 18 मधून 8 गेले 10 राहिले आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा 10 म्हणजे वजा 10 ही कशाची किंमत आलेली आहे d ची किंमत आलेली आहे. यानंतर dx ची किंमत आता 12 झाल्यानंतर त्याच्यानंतर 32 म्हणजे c1 c2 आणि b1 b2 म्हणजे या ठिकाणी c1 c2 54 28 आणि 6 2 54 28 आणि 6 2 या ठिकाणी गुणाकार होतो. या तिरकस 54 गुणिले 2 28 गुणिले 6 बरोबर 54 गुणिले 108 वजा 28 सख्ख 54 गुणिले 108 आणि 28 सख्ख 168 म्हणजेच 108 मधून 168 वजा होईल का नाही, म्हणजे 168 मधून 108 वजा करा आणि वजा बाकी येते 60 आणि मोठ्या संख्येचे वजा म्हणजे वजा 60 ही झाली किंमत कशाची dx ची किंमत झालेली आहे. त्याच्यानंतर dy ची किंमत 12 32 13 म्हणजे 1 3 म्हणजे a1 a2 आणि 3 म्हणजे c1 c2 बरोबर. आता a1 a2 च्या किंमती 4 3 आणि c1 c2 ची किंमत 54 28 तिरकस गुणाकार करूया. 28 गुणिले 4 वजा 54 गुणिले 3 बरोबर 28 चौकी 112 आणि 54 त्रिक किती येईल 3 चौक 12 12 2 हाताला 1 नापाची 15 आणि 16 162 112 मधून 162 वजा होईल का नाही 162 मधून 112 वजा करा आणि त्याची वजाबाकी येते 50 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे उत्तर किती आलं वजा 50. अशा प्रकारे dy ची किंमत किती आलेली आहे वजा 50. त्याच्यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार
आपण x ची किंमत काढायची आहे. dx छेद d. dx ची किंमत आलेली आहे -60 बरोबर आहे. आणि d ची किंमत किती आलेली आहे -10. दोन्हीकडे पण ऋणचिन्ह निघून गेलं. 10 संख्या 60 म्हणजे x बरोबर किंमत किती आलेली आहे 6. x बरोबर 6 आणि y ची किंमत dy छेद d -50 छेद -10. 10 5 50 म्हणजे या ठिकाणी y बरोबर 5 ही किंमत आलेली आहे. y बरोबर 5 ही किंमत, x बरोबर 6 आणि y बरोबर 5 हे या समीकरणाची काय आहे उकल आहे. यानंतर शेवटचा प्रश्न 6 नंबरचा. तर आपलं हे जे चॅनल आहे ते अतिशय 10वी विद्यार्थ्यासाठी 5वी 9वी 8वी स्कॉलरशिपच्या सर्व विद्यार्थ्यांना आपली जी लिंक आहे, आपलं जे चॅनल आहे ते सगळ्यांना शेअर करा. सगळ्यांनी आपलं चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. तर शेवटचा प्रश्न बघा. आता या शेवटच्या प्रश्नामध्ये काही किमती अपूर्णांकात दिलेल्या आहेत. जरी अपूर्णांकात जरी किमती आल्या तरी त्याचा सहगुणक आहे तोच घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा y छेद 2 म्हणजेच b2 ची किंमत -1/2 म्हणजे त्याचा सहगुणक -1/2 येईल आणि c2 ची किंमत 1/2 येईल. अशा प्रकारे आपण सुरुवातीला आता d ची किंमत करायची आहे. d बरोबर 12 म्हणजे a1 a2 b1 b2 बरोबर या ठिकाणी 2 1 आणि 3 -1/2 3 -1/2. आता या ठिकाणी -1/2 आहे. तिरकस गुणाकार करत असताना आपण व्यवस्थितच करायचा. बरोबर 2 गुणिले -1/2 वजा आणि 1 गुणिले 3. तर या ठिकाणी बघा हे 2 काय होईल पूर्णांकामध्ये कॅन्सल होऊन जाईल. हे 2 कटलं म्हणजे तर काय राहिलं -1 राहिलं -1 आणि तर 3 1 3 हे ऋण चिन्ह आणि हे 3 बरोबर आहे. म्हणजे काय आलं -1 -3 आलं. हे 2 कटलं -1 राहिलं हे वजा चिन्ह 3 1 3 ऋण धन 3 आणि 1 4 आणि मोठ्या संख्ये चिन्ह वजा म्हणजे उत्तर काय आलं -4. किंमत काय आली -4. किंमत -4 ही d ची किंमत झाली. आता dx ची किंमत आपल्याला काढायची आहे. dx 12 32 म्हटल्यानंतर 3 आणि 2 12 32 3 आणि 2 c1 c2 आणि b1 b2 त्याच्यानंतर c1 c2 ची किंमत 2 1/2 आणि b1 b2 ची किंमत 3 -1/2. तर या ठिकाणी आता तिरकस गुणाकार करूया. 2 गुणिले -1/2 वजा 3 गुणिले 1/2 हे 2 कटलं -1 वजा आता इथे काय कटत नाही म्हणजे 3/2 आलं. तर काय कटत नाही म्हणजे 3 1 3. जर कटत नसेल तर अंशांशाचा गुणाकार करायचं. 3 1 3 2 ला 2. आता ऋण धन म्हणजे या ठिकाणी -1 वजा 3/2 आलेला आहे. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर ज्या पद्धतीने आपण करतो की छेदाने याला गुणायचं ते 1 बे म्हणजे तर काय आलं -2 आलं. -2 वजा 3 ऋण धन 2 आणि 3 5. वाटलं तर तुम्हाला त्याची एक पायरी मी काय करतो तुम्हाला समजण्यासाठी तो वाढवतो. म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार करायचा 2 आणि 1 बे 1 बे. आता वरी काय झालं -2 झालं आणि इकडे -3 आहे
-2 -3 ऋण ऋण धन 3 2 5 आणि मोठ्या संख्येचे -5 म्हणजे -5 छेद किती आलेला आहे 2 येतं बघा. किंवा तुम्ही इथं छेद 1 पण घेऊ शकता घेऊ शकता आणि छेद समान करून पण तुम्ही करू शकता. आता छेद समान करण्यासाठी याला 2 न गुणावं लागेल आणि याला 2 न गुणल्यात इथं पण काय वरी 2च येईल म्हणजेच -2 -3 छेद 2 म्हणजेच -5/2 हे काय आलेलं आहे px ची किंमत आली. -5/2 ही px ची किंमत आली. त्याच्यानंतर dy 12 32 झाल्यानंतर 13 a1 a2 आणि c1 c2 a1 a2 ची किंमत काय आहे 2 1 आहे आणि c1 c2 ची किंमत 2 1/2. तर या ठिकाणी गुणाकार करूया आपण तिरकस गुणाकार करूया. इथंच करू तुम्ही 2 गुणिले 1/2 वजा 2 गुणिले 1 2 गुणिले 1/2 वजा 2 गुणिले 1 हे 2 2 काय झालं कॅन्सल झालं म्हणजे 1 राहिलं वजा 1 2 मधून 1 गेलं वजा 1 2 मधून 1 गेलं वजा 1. अशा प्रकारे dy ची किंमत किती येते -1 येते. आणि त्यानंतर शेवटी क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d म्हणजेच dx ची किंमत किती आलेली आहे -5/2 आणि d ची किंमत किती आलेली आहे -4. d ची किंमत किती आलेली आहे -4. तर या ठिकाणी आता हे आपल्याला सोडवायचं आहे. मग ह्या -4 च्या खाली काय आहे छेदात 1 आहे ते उलट होऊन वर येईल म्हणजेच -5/2 गुणिले 1/4 1/4. आता वरी पण ऋणचिन्ह आणि खाली पण ऋणचिन्ह निघून गेलं आणि 4 दुनी 8 म्हणजे उत्तर किती आलं 5/8 आलं. x बरोबर 5/8 उत्तर आलं. x ची किंमत किती आलेली आहे 5/8 आलेली आहे. आणि y बरोबर dy/d dy ची किंमत किती आलेली आहे -1 आणि d ची किंमत काय आलेली आहे -4. अशा प्रकारे y बरोबर ऋण ऋण धन होईल म्हणजे ऋण चिन्ह निघून गेलं म्हणजे y बरोबर 1/4 म्हणजे y ची किंमत काय आली 1/4 आली. अशा प्रकारे 5/8 आणि 1/4 हे या समीकरणाची काय असेल उकल असेल. अशा प्रकारे संपूर्ण 1.3 निश्चयक म्हणजे काय क्रेमरच्या पद्धतीनं एक सामायिक समीकरणे सोडवते अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपलं जे युट्यूब चॅनल आहे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे आदिनाथ उस्तुरे. यामध्ये 5वी नवोदय 8वी स्कॉलरशिप NMS स्कॉल किंवा इतर पोलीस भरती बेसिक गणित आणि 10वी गणित भाग 1 गणित भाग 2 अशा सर्व व्हिडिओ आणि 10वी साठी जे इंग्रजी हा विषय अतिशय महत्त्वाचा आहे बोर्डाच्या पेपरच्या दृष्टिकोनातून जे काही व्याकरण आहे ते व्याकरण सुद्धा आपण या युट्यूब चॅनलमध्ये अपलोड करणार आहोत. तर हे जे सर्व चॅनल आहे ते सर्वांसाठी मोफत आहे. आपलं चॅनल सबस्क्राईब करा सर्वांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. ओके धन्यवाद.